जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या सत्रामध्ये सुद्धा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच लिसा गिल या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत. मित्रांनो, याआधी आंध्र प्रदेशचे मुख्य न्यायाधीश हे धीरज सिंह ठाकूर होते. ते 24 एप्रिल रोजी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी 25 एप्रिलपासून लिसा गिल या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होतील. त्या याआधी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व आता त्या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत. लिसा गिल यांच्याबरोबर या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण? तर अश्विनी भिडे या पदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला आहेत. फ्रान्समधील महापालिकेच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला मालिनी रंगनाथन. एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत सायकलने प्रवास करणारी पहिली भारतीय महिला दिव्या सिंग. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक किताब जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला गीतांजली ओमप्रकाश. ऑस्ट्रेलियातील पहिल्या महिला लष्कर प्रमुख या सुसान कॉयल बनल्यात. श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या काश्मीरी महिला अधीक्षक या सबा शॉल बनल्यात. केरळच्या पहिल्या अंध महिला न्यायाधीश थान्या नाथन. तर विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य या निवेदिता दुबे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्यातील निवडणुकीत मतदान केंद्रावर रोबोट्सचा उपयोग करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच तामिळनाडू या राज्यातील निवडणुकीत रोबोट्सचा उपयोग करण्यात आला आहे. मित्रांनो, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीदरम्यान वेल्लोर जिल्ह्यातील काही मतदान केंद्रावर हे मानवाकृती रोबोट्स तैनात करण्यात आले होते. मतदारांना सुविधा देणे आणि मतदान प्रक्रिया अधिक आकर्षक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत बनवणे हा या रोबोट्सच्या वापरामागील उद्देश होता. बरं, तामिळनाडू विधानसभेत एकूण किती सीट्स आहेत? तर 234 जागा असून या 234 जागासाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं आहे. आणि नुकतंच जे मतदान झालं त्यात तामिळनाडूमध्ये 84.69% मतदान नोंदवण्यात आलं व तामिळनाडूमधील आतापर्यंतची सर्वाधिक मतदान टक्केवारी आहे. येथे तामिळनाडू राज्याविषयी इतर सुद्धा माहिती नोट करून घ्या. तामिळनाडूची राजधानी चेन्नई. तर सध्या राज्यपाल हे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आहेत व या राज्यात मुद्दुमलाई नॅशनल पार्क, मुकुर्टी नॅशनल पार्क, गिंडी नॅशनल पार्क, गल्फ ऑफ मन्नार मरीन नॅशनल पार्क व इंदिरा गांधी नॅशनल पार्क हे 5 नॅशनल पार्क स्थित आहेत. यापैकी गिंडी नॅशनल पार्क एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात येतं, तर पक्क लक्षात ठेवा गिंडी नॅशनल पार्क हे तामिळनाडू या राज्यात स्थित आहे व कल्पकम हे अणुविद्युत केंद्र सुद्धा तामिळनाडू याच राज्यात स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2026चा गणितातील ब्रेक थ्रू पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर गणितातील ब्रेक थ्रू पुरस्कार हा फ्रँक मर्ल यांना देण्यात आला आहे. त्यांना पुरस्कार नॉन लायनर इव्हॉल्युशन इक्वेशन मध्ये त्यांनी जे महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्यासाठी प्रदान करण्यात आला. मित्रांनो, हा जो ब्रेक थ्रू पुरस्कार आहे याला विज्ञानाचा ऑस्कर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा पुरस्कार एकूण 3 क्षेत्रात दिला जातो. एक आहे जीवनविज्ञान, दुसरा मूलभूत भौतिकशास्त्र व तिसरा गणित. या 3 क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो व यातील गणिताचा पुरस्कार यंदा फ्रँक मर्ले यांना देण्यात आला. यात विजेत्याला $18.75 दशलक्ष इतकी रोख रक्कम देण्यात येते. बरं, हा पुरस्कार पहिल्यांदा कधी देण्यात आला? तर 2012 मध्ये हा पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आला. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. कोणत्या संस्थेद्वारे भारतातील पहिल्या 3 संघीय फुटबॉल ओमेगा बॉलची सुरुवात करण्यात आली? तर ही जी स्पर्धा आहे याची सुरुवात IIT मद्रासने केली. मित्रांनो, हा एक फुटबॉलचाच प्रकार आहे, पण यात एकाच वेळी 3 संघ एकमेकाविरुद्ध स्पर्धा करतात. या 3 संघाचे स्वतःचे वेगवेगळे गोल पोस्ट सुद्धा असून ही स्पर्धा वर्तुळाकार मैदानावर खेळली जाते व यातील सामने प्रत्येकी 13 मिनिटाच्या 3 सत्रांमध्ये विभागलेले असतात. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारची स्पर्धा भारतात प्रथमच आयोजित करण्यात आली असून याचं आयोजन IIT मद्रासद्वारे करण्यात आलं. पुढील प्रश्न. जनरल उपेंद्र द्विवेदी यांना कोणत्या देशाच्या लष्करी महाविद्यालयाने
इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट केले? तर अलीकडे जनरल उपेंद्र द्विवेदी यांना अमेरिका या देशाच्या लष्करी महाविद्यालयाने इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट केला आहे. जनरल उपेंद्र द्विवेदी यांना अमेरिकेमधील US आर्मी ऑर कॉलेजच्या प्रतिष्ठित इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. हा सन्मान मिळवणारे ते एकूण तिसरे भारतीय लष्कर प्रमुख असून याआधी जनरल VK सिंग व जनरल बिक्रम सिंग यांना असा सन्मान मिळाला होता व त्यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारे जनरल उपेंद्र द्विवेदी हे तिसरे भारतीय लष्कर प्रमुख आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न निश्चित विचारण्यात येईल, लक्षात ठेवा. आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयानुसार सुरक्षित आणि सुस्थितीत असलेल्या रस्त्यांचा हक्क हा कोणत्या मूलभूत हक्काचा भाग आहे? तर सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयानुसार सुरक्षित आणि सुस्थितीत असलेल्या रस्त्यांचा हक्क हा कलम 21 अंतर्गत मूलभूत हक्काचा भाग आहे. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने प्रवाशांच्या सुरक्षेला जीवनाच्या हक्काचा एक भाग म्हणून मान्यता देऊन हा हक्क सुनिश्चित करण्याची जबाबदारी राज्यांवर टाकली आहे. कलम 21 आता केवळ जगण्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर त्यात आता सुरक्षित वातावरणात प्रवास करण्याच्या अधिकाराचाही समावेश झाला आहे. पुढील प्रश्न. BRO द्वारे राबवण्यात येणारा प्रोजेक्ट दंतक कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर हा प्रोजेक्ट दंतक भूतान या देशाशी संबंधित आहे. मित्रांनो, BROच्या दंतक प्रकल्पाने 24 एप्रिल 2026 रोजी भूतानची राजधानी थिंपू येथे आपला 66वा स्थापना दिवस साजरा केला. 1961 मध्ये सुरू झाल्यापासून या प्रकल्पाअंतर्गत गेली 65 वर्ष भूतानच्या रस्ते विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. प्रोजेक्ट दंतकने भूतानमधील आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामध्ये पहिल्या मोटार योग्य रस्त्याच्या बांधकामापासून ते 1500 किलोमीटरहून अधिक रस्त्यांच्या बांधकामाचा समावेश आहे. BRO विषयी सांगायचं झालं तर BRO म्हणजे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन. याची स्थापना 7 मे 1960 मध्ये करण्यात आली होती व याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे असून सध्या याचे महासंचालक कोण आहेत? तर लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग हे याचे महासंचालक आहेत. व याचा उद्देश काय? तर भारताच्या सशस्त्र दलांना आणि मित्र राष्ट्रांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे BROचं उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2026च्या सॅप महिला चॅम्पियनशिपमधून कोणत्या देशाने अधिकृतपणे माघार घेतली? तर आता 2026च्या सॅप महिला चॅम्पियनशिपमधून पाकिस्तान या देशाने अधिकृतपणे माघार घेतली आहे. याचं कारण काय? तर ही स्पर्धा आपल्या भारतात आयोजित होत असल्यामुळे पाकिस्तानने यातून माघार घेतली. ही स्पर्धा 25 मे ते 6 जून या कालावधीत भारताच्या गोवा या राज्यात आयोजित केली जाणार आहे. त्यामुळेच आता पाकिस्तानने यातून माघार घेतली. या स्पर्धेत नेहमी 6 संघ असतात, पण पाकिस्तानने माघार घेतल्यामुळे आता ही संख्या 5 इतकी होईल. नेक्स्ट क्वेश्चन. शहरी AI प्रणालीमध्ये बांधकाम डेटा समाविष्ट करून स्मार्ट सिटी विकासाला चालना देण्यासाठी भारताने कोणत्या देशाबरोबर करार केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच भारताने जपान या देशाबरोबर करार केला आहे. या भागीदारीमुळे भारतातील 55 स्मार्ट शहरांमध्ये AI चालित शहरी नियोजन, डिजिटल ट्विन्स आणि अधिक स्मार्ट पायाभूत सुविधांसाठी अविरत डेटाची देवाणघेवाण शक्य झाली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक मलेरिया दिन आहे हा दरवर्षी 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय? तर ड्रिवन टू एंड मलेरिया, नाऊ वी कॅन, नाऊ वी मस्ट अशी या वेळची दिनाची थीम आहे. बरं, हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता? तर 2008 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. मलेरियाविषयी सांगायचं झालं तर हा प्लाझ्मोडियम विवाक्स या आदिजीवामुळे होतो व यासाठी ॲनाफिलिक्स डासाची मादी कारणीभूत असते. या रोगात प्लाझ्मोडियम हा आदिजीव शरीरातील लोहित रक्तपेशीवर हल्ला करतो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, लॉरियस स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच कार्लोस अल्कराज यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते एकूण 34 टेनिसपटू असून त्यांच्या आधी रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच व राफेल नडाल यांना सुद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. युनेस्कोने कोणत्या शहराला 2026 सालासाठी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून घोषित केले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो.
तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.